अनेकांनी निरंकारी मिशन हे नाव ऐकलं असेल, नाही का? हो, नक्कीच. एकतर त्यांचे ते भव्य सत्संग कार्यक्रम किंवा मग त्यांचं सामाजिक कार्य. हो, अगदी तेच. पण मला एक प्रश्न नेहमी पडतो, म्हणजे बघा, एकीकडे हे मिशन अध्यात्म, परमात्मा अशा खूप खोलवरच्या गोष्टींबद्दल बोलतं, बरोबर. पण दुसरीकडे तेच मिशन रस्त्यांवर उतरून स्वच्छता अभियान राबवतं, हजारो युनिट्स रक्तदान करतं. या दोन गोष्टींचा एकमेकांशी नेमका संबंध काय? आज आपल्याकडे जे काही स्रोत आहेत त्यांच्या आधारे आपण याच प्रश्नाचा शोध घेऊया. हो, म्हणजे या मिशनच्या कार्यामागे जे तत्वज्ञान आहे. हो, ते तत्वज्ञान काय आहे आणि ते प्रत्यक्ष कृतीत कसं उतरतं याचा आपण जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. चला तर मग थेट मुळाशी जाऊया. आपल्याकडील माहितीनुसार या मिशनचं संपूर्ण तत्वज्ञान एकाच शब्दाभोवती फिरतं: निरंकार. आता निरंकार म्हणजे ज्याला आकार नाही, ही एक सरळ व्याख्या झाली. पण आजच्या जगात जिथे धर्माच्या आणि देवाच्या नावावर इतके वाद आहेत, तिथे या एका शब्दाचं महत्त्व काय? तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. हा शब्द फक्त एक व्याख्या नाहीये, तर तो अनेक प्रश्नांवरचे एक उत्तर आहे, असं आपल्या स्रोतांमध्ये सांगितलं गेलं आहे. अच्छा. विचार करा, जगातले बहुतेक संघर्ष माझा देव आणि तुझा देव या कल्पनेतून सुरू होतात. बरोबर आहे. प्रत्येकजण देवाला एका विशिष्ट मूर्तीत, ग्रंथात किंवा प्रतिमेत बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. निरंकार ही संकल्पना या सगळ्याच्या मुळावरच घाव घालते. कशी? ती सांगते की परमात्मा किंवा ईश्वर ही एक अशी शक्ती आहे जी सर्वव्यापी आहे. तिला कोणताही आकार, रूप, रंग किंवा नाव नाही. ती कोणत्याही एका जागेत किंवा मूर्तीत बंदिस्त नाही. थांबा एक मिनिट. म्हणजे जर देव कोणत्याही एका मूर्तीत किंवा ग्रंथात बंदिस्त नाही, तर मग माझा धर्म श्रेष्ठ किंवा तुझा देव वेगळा हा वादच निरर्थक ठरतो. अगदी हो. आणि स्रोतांमधलं एक वाक्य याचं सार सांगतं: एक को जानो, एक को मानो, एक हो जाओ. म्हणजे त्या एकाच शक्तीला ओळखा, तिलाच माना आणि त्यातून एक व्हा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचा धर्म सोडा. अच्छा, हा महत्वाचा मुद्दा आहे. हो, उलट आपल्याकडील माहिती स्पष्टपणे सांगते की हे मिशन कोणालाही धर्म बदलायला सांगत नाही. ते म्हणतात, तुम्ही हिंदू असाल तर उत्तम हिंदू बना, मुस्लिम असाल तर उत्तम मुस्लिम बना. अगदी. पण हे समजून घ्या की या सगळ्या धर्मांच्या मुळाशी ती एकच निरंकार शक्ती आहे. त्यामुळे हे धर्मांतर नाही, तर विचारांचं परिवर्तन आहे. हे ऐकायला खरंच खूप आदर्शवादी वाटतं. पण आजच्या जगात हे कितपत शक्य आहे? म्हणजे लोकांची ओळख त्यांच्या धर्म आणि जातीशी इतकी घट्ट जोडलेली आहे. बरोबर. तिथे हे सर्व एक आहेत असं सांगणं व्यवहारात कसं आणायचं? याबद्दल काही आव्हानं सांगितली आहेत का स्रोतांमध्ये? नक्कीच. आणि म्हणूनच हे सोपं नाही. म्हणूनच हे मिशन केवळ बौद्धिक चर्चेवर थांबत नाही. ते म्हणतात की देव एक आहे हे फक्त पुस्तकात वाचून किंवा ऐकून पटणार नाही. त्यासाठी एक प्रत्यक्ष अनुभूती लागते. आणि इथेच त्यांच्या ब्रह्मज्ञान या संकल्पनेचा प्रवेश होतो. बरोबर. ब्रह्मज्ञान हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण याची नेमकी संकल्पना काय आहे? म्हणजे ही एखादी सिद्धी आहे का, किंवा चमत्कार आहे की अजून काही? कारण देव आतच आहे हे तर अनेक जण म्हणतात, पण तो जाणवत का नाही? स्रोतांमध्ये याचं खूप सुंदर स्पष्टीकरण दिलं आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे कोणतीही जादू किंवा चमत्कारिक शक्ती मिळवणं नाही. उलट ती एक दृष्टी मिळण्यासारखं आहे. समजा एखाद्याची नजर कमजोर आहे आणि त्याला जग धुसर दिसतंय. ठीक आहे. मग कोणीतरी त्याला योग्य नंबरचा चष्मा देतं. चष्मा लागल्यावर ती व्यक्ती बदलत नाही, पण तिचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. तिला सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसू लागतात. वाट, छान उदाहरण आहे. ब्रह्मज्ञान हे त्या चष्म्यासारखं आहे. ते तुम्हाला तुमच्या आत आणि तुमच्या अतराफच्या प्रत्येक कणात असलेल्या त्या निरंकार शक्तीची ओळख करून देतं. म्हणजे निरंकार ही संकल्पना आहे आणि ब्रह्मज्ञान हे त्या संकल्पनेला प्रत्यक्ष अनुभवण्याचं साधन आहे. अगदी बरोबर. पण मग प्रश्न असा येतो की हा अनुभवाचा चष्मा देतो कोण? इथेच सद्गुरूंची भूमिका येते का? हो. आणि स्रोतांमध्ये या भूमिकेबद्दलचे गैरसमज टाळण्यासाठी काय म्हटलं आहे? कारण गुरु या संकल्पनेबद्दल समाजात अनेक मतं आहेत. हो, तुम्ही अचूक मुद्दा पकडला. स्रोतांनुसार ही अनुभूती किंवा दृष्टी देण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज असते, ज्यांना सद्गुरू म्हटलं जातं. पण इथे एक गोष्ट फार स्पष्टपणे सांगितली आहे: सद्गुरू हे देव नाहीत. अच्छा. ते देवाची ओळख करून देणारे मार्गदर्शक आहेत. जसा विज्ञानाचा शिक्षक आपल्याला प्रयोगशाळेत 2 रसायने एकत्र करून काय परिणाम होतो हे प्रत्यक्ष दाखवतो,
त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्याला आपल्याच आत असलेल्या परमात्म्याची ओळख करून देतात. अगदी. त्यांची भूमिकाही आहे. सध्याच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचा उल्लेख स्रोतांमध्ये प्रेम, नम्रता आणि सेवेचा एक जिवंत आदर्श म्हणून वारंवार येतो. म्हणजे ते देव आणि भक्त यांच्यातील दुवा आहेत, देव नाहीत. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंतचा प्रवास असा आहे, निरंकार हे अंतिम सत्य आहे, ब्रह्मज्ञान हे ते सत्य अनुभवण्याची दृष्टी आहे आणि सद्गुरू हे ती दृष्टी देणारे मार्गदर्शक आहेत. हा झाला सगळा आंतरिक किंवा आध्यात्मिक भाग. बरोबर. पण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं काय? कुठल्या? की ह्या सगळ्याचा रक्तदान आणि स्वच्छता अभियानाशी काय संबंध? मिळालेल्या ज्ञानाचा आणि समाजाचा काय संबंध? इथेच या मिशनचं वेगळेपण दिसतं. त्यांच्या शिकवणीनुसार जर तुम्हाला ब्रह्मज्ञानातून हे कळलं की प्रत्येक माणसात तोच एक परमात्मा आहे, तर मग माणसात भेद कसा असू शकतो? बरोबर. मग कोणी परक कसं वाटू शकतं? यानंतर मानव सेवा ही केवळ एक सामाजिक जबाबदारी राहत नाही, तर ती तुमची सहज प्रवृत्ती बनते, तुमची भक्ती बनते. येईल का? नक्कीच. स्रोतांमधला एक उल्लेख खूप प्रभावी आहे. मिशनतर्फे जगभरात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात. हो, ऐकलं आहे. यामागे केवळ रक्त जमा करण्याचा उद्देश नाही, तर एक मोठा प्रतिकात्मक संदेश आहे. तो काय? तो संदेश असा की भिंती रक्ताच्या नात्यांनी नाही, तर रक्ताने तोडा. वा. जेव्हा एका गरजू व्यक्तीच्या शरीरात तुमचं रक्त जातं, तेव्हा तुम्ही त्याची जात, धर्म, वंश विचारत नाही. खरंय. त्या क्षणी तुम्ही फक्त एका माणसाचा जीव वाचवत असता. हेच तर सर्व एक आहेत या शिकवणीचं प्रत्यक्ष रूप आहे. म्हणजे सर्वांच्या नसांमध्ये एकच रक्त वाहतं या विचाराला कृतीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी बरोबर. वा. म्हणजे सेवा हे केवळ एक काम नाही, तर ती मिळालेल्या ज्ञानाची अभिव्यक्ती आहे. हो. रक्तदान हे फक्त दान नाही, तर ते एक एकतेचं प्रतीक आहे. याशिवाय इतर कोणत्या सेवा कार्यांचा उल्लेख आहे? अनेक कार्यांचा उल्लेख आहे. जसं की मोठी स्वच्छता अभियानं राबवली जातात. हो. ज्यात रेल्वे स्टेशन, सरकारी रुग्णालये, ऐतिहासिक स्थळं यांची स्वच्छता केली जाते. यामागेही तोच विचार आहे की हे जग, हा देश आपलं घर आहे आणि ते स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. बरोबर. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत मदत, जसं की पूर किंवा भूकंपग्रस्तांना मदत पोहोचवणे, पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण करणे आणि सर्वात महत्त्वाचं काय? वेगवेगळ्या समाजांमध्ये सलोखा वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करणे. ही सर्व कामं कोणत्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेशिवाय निस्वार्थ भावनेने केली जातात. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर असं म्हणता येईल का की निरंकारी मिशन हे 2 स्तरांवर काम करतं? हां, 2 स्तर. हो. एका स्तरावर ते व्यक्तीला आंतरिक शांती आणि परमात्म्याची अनुभूती देण्याचं काम करतं. आणि दुसऱ्या स्तरावर? आणि दुसऱ्या स्तरावर त्याच अनुभूतीतून एक चांगला, सेवाभावी आणि एकोप्याने नांदणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करतं. 3 सूत्र किंवा 3 स्तंभ स्रोतांमध्ये सांगितले आहेत: सत्संग, सेवा आणि सुमिरण. सत्संग, सेवा आणि सुमिरण. हो. सत्संग म्हणजे सत्याच्या संगतीत ज्ञानासाठी एकत्र येणं, जिथे हे विचार समजून घेतले जातात. ठीक आहे. सेवा म्हणजे ते ज्ञान कृतीत आणणं, मानवतेच्या कामी येणं. आणि सुमिरण? आणि सुमिरण म्हणजे त्या निरंकार शक्तीला, त्या परमात्म्याला सतत आपल्या मनात, आपल्या प्रत्येक कामात स्मरणात ठेवणं. म्हणजे या तिन्ही गोष्टींचा समतोल साधला की जीवन सुंदर होतं असा संदेश मिळतो. अगदी. म्हणजे हे एक पूर्ण वर्तुळ आहे. सत्संगात ज्ञान मिळवायचं, सेवेतून ते ज्ञान जगायचं आणि सुमिरणातून त्या ज्ञानाशी सतत जोडलेलं राहायचं. बरोबर. आपल्या स्रोतांच्या शेवटी एक सुंदर वाक्य आहे जे या संपूर्ण चर्चेचा सार सांगतं: निरंकार सर्वत्र आहे, फक्त ओळखण्याची दृष्टी हवी. आणि हाच विचार आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. कोणता प्रश्न? स्रोतांमध्ये वारंवार हेच सांगितलं आहे की ही दृष्टी कोणत्याही विशिष्ट धर्माशी किंवा कर्मकांडाशी नाही, तर आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातील बदलाशी जोडलेली आहे. म्हणजे दृष्टिकोन बदलणं महत्वाचं आहे. हो. तर मग प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपला आध्यात्मिक किंवा वैचारिक मार्ग कोणताही असो, पण आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या दृष्टिकोनात असा कोणता एक लहानसा बदल आणता येईल? हो, ज्यामुळे आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगात विभागणी किंवा भेदभावाऐवजी अधिक एकता दिसू लागेल. तो छोटा बदल कोणता असू शकतो?